तुमचे मनपूर्वक स्वागत। आज आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचा रिव्ह्यू। तर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे रोजचे अपडेट्स तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील। तर प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ऋषिकेश हा ओवीबरोबर चेस खेळत असतो आणि मग आता ऋषिकेशला असं वाटत असतं की तो जानकीला हरवेल, ओवीला, आणि ओवीचं आता पक्क ठरवलेलं असतं ओवीने की तिने आज कसंही करून बाबांना हरवायचं। पण आता ऋषिकेश म्हणतो की तुझ्या जागेवर आईला बसव आणि मग बघ, मी नाही ना तुझ्या आईला हरवलं तर मग नावाचा ऋषिकेश नाही। तेव्हा ओवी म्हणते की नाही, तुम्ही आज माझ्यासोबत खेळणार आहात आणि मला हरवून दाखवा। तर दोघांमध्ये चॅलेंज चालू असतं आणि आता लास्टला जो डाव असतो तो ओवी जिंकते। त्यामुळे आता ह्या स्पर्धेची विनर ठरते ओवी आणि मग ती खूप उड्या मारत हसत असते। त्यानंतर ऋषिकेश म्हणतो की ओवी बाळा, बस झाला, तर तुझ्याबरोबर मी खेळलो ना, आता तू अभ्यास कर। मग आता ओवी म्हणते की बाबा, आज कसला अभ्यास, आज तर स्कूलच नव्हती, मी तर मम्माबरोबर बाहेर गेली होती। आता ओवीच्या काही लक्षात राहिलेलं नसतं, कारण तिला जानकीने ताकीद देऊन सांगितलेलं असतं की बाळा, आज तू तुझ्या आजीला भेटायला तर चाललेली आहे, पण ही गोष्ट आपण बाबांना नाही सांगायची, कारण बाबा ओरडतात ना, त्यामुळे बाबांपासून ही गोष्ट लपवून ठेवायची। मात्र आता ह्या ओवीने ही गोष्ट विसरल्यामुळे आता ती बाबांजवळ बोलून तर गेलेली आहे। त्यामुळे ऋषिकेश आता डोळे मोठे करून ओवीकडे पाहतो आणि म्हणतो की काय, आज स्कूल नव्हती आणि तू आजीकडे गेली होती, म्हणजे तू आपल्या घरी गेली होती आशीर्वाद बंगल्यामध्ये, एकदम विचारतो। आणि त्यामुळे आता ओवीला कळतं की अरे बापरे, मम्माने तर मला सांगायला नव्हतं लावलं आणि मी हे काय केलं। आता ओवीला आठवतं, मात्र ती तर बोलून गेली। त्यामुळे तिला ऋषिकेश सारखं विचारत असतो की बोल ना ओवी, तू गेली होती का आजीकडे, कोणासोबत गेली होती, तुला कोण घेऊन गेलं, असं आता ऋषिकेश विचारत असतो। आणि त्यामुळे ओवीला खरं काय ते सांगायलाच लागतं। तेव्हा ऋषिकेश हा उभाच राहतो आणि ओवीला म्हणतो की सांग ना बाळा, तू तुझ्या आजीला भेटायला गेली होती, मग तुला भेटली का तुझी आजी, काय झालं तिकडे। तेव्हा आता ओवी रडायला लागते आणि म्हणते की बाबा, मी तिकडे आजीला भेटायला तर गेली होती, पण त्या ऐश्वर्याने मला घरातून बाहेर हकललं, माझा हात धरून मला बाहेर काढलं, आजीला पण मला भेटू दिलं नाही। आणि ओवी खूप रडत असते। तेव्हा ऋषिकेशची पार ती तळपायाची आग मस्तकात जाते आणि ऋषिकेश खूपच चिडतो आणि म्हणतो असं आहे का, मग ठीक आहे, थांब, मी बघतोच आता, असं रागानेच ऋषिकेश म्हणतो। त्यानंतर आता जानकी ही जिथे ऋषिकेशला बाजारपेठ लावायची असते त्या जागेवर येऊन उभी असते आणि तिथे आता ती सगळं काही साफसफाई करत असते। तेव्हा ते तिथे सयाजीराव येतात आणि जानकीला टोमणे मारू लागतात की काय गं, नवऱ्याला तर खूप पाठिंबा देतेस तू, पण तुला माहिती आहे का, हे सगळं करण्यासाठी गाडी लागते, आपलं स्वतःचं पाठबळ लागतं, साहित्य लागतं, तुझ्याकडे आहे तरी काय। तेव्हा जानकी म्हणते मला माहीत आहे ना काय काय वस्तू लागतात ते, म्हणून तर उडी टाकलेली आहे, तेव्हा मी पाहून घेईल माझं मी, तुम्ही नका मध्ये पडू। तेव्हा जानकी, तू हे बरोबर करत नाही आहेस, असं सयाजीराव म्हणतात। ते म्हणतात की तुला काय फायदा आहे याच्यात, तू जे म्हणत आहेस की शेतकऱ्यांवर खूप कर्ज असतं, शेतकऱ्यांना जागेवर माल विकला गेला पाहिजे, तर तुझा काय फायदा आहे सांग ना, पण तू माझ्याच पोटावर पाय द्यायला निघाले आहेस, हे सगळं थांबव जानकी, याचे परिणाम फार वाईट होतील, असं आता सयाजीराव म्हणत असतात। आणि त्यामुळे जानकी म्हणते की मी काही चुकीचं करत नाही आहे, कारण सगळ्यात महत्त्वाचा असतो तो शेतकऱ्याचा मोबदला, आणि तोच मोबदला त्याला मिळत नाही, आणि म्हणूनच मी कुठेतरी इथे धडपड करत आहे, आणि तुम्ही सुद्धा हे करू शकता, तेव्हा तुम्हाला कोण नाही अडवायला, पण आम्हाला सुद्धा तुम्ही अडवू नका, असं तो म्हणत असतो। तेव्हा आता जानकी, लक्षात ठेव तुझ्याकडे भांडवल नाही आहे, त्यामुळे पुढे जाऊन पस्तावशील। जानकी म्हणते माझं मी पाहून घेईल, सांगितलं ना तुम्हाला एकदा। तेव्हा आता जानकी काय ऐकायला तयार नसते आणि सयाजीराव खूप वैतागून जातात। तर ऋषिकेश आता हा सारंग आणि ऐश्वर्या हे कंपनीमध्ये असतात आणि तिकडे गेलेला असतो। तेव्हा ऋषिकेश हा सारंगला म्हणतो की आतापर्यंत मी सगळ्या गोष्टी खपवून घेतल्या, पण माझ्या पुरीला त्रास होते, ते मी खपवून घेणार नाही। तेव्हा सारंग आता म्हणतो की काय झाले, तू काय इथे माझ्यावरून आवाज करत आहेस, ही कंपनी आहे, विसरू नकोस। आता सारंग सुद्धा उद्धटसारखं बोलतो, हे पाहून ऋषिकेशला खूप चिड येते आणि ऋषिकेश हा लगेच आता सारंगच्या कानाखाली ओढतो। त्यानंतर इकडे ऐश्वर्याला धक्काच बसतो की याला काय झालंय। तेव्हा तर ऋषिकेश म्हणतो की आतापर्यंत माझ्या बायकोला गाडी पुसायला लावली तुम्ही, तिच्या डोक्याला खोटं नाणं लावून तिला पैशांची किंमत चुकवावी लागली, काय चाललंय काय, इतकं सगळं होते आणि मी गप्प बसू। काल माझी मुलगी घरी आली तिच्या आजीला भेटण्यासाठी, तर तिला हकलून दिलं, तिचा काहीच हक्क नाही आहे का त्या घरावरती। आता ऋषिकेशला प्रत्येक जुनी गोष्ट आठवत असते की कशा प्रकारे ऐश्वर्याने जानकीला आणि ओवीचा छळ केलेला आहे, आणि प्रत्येक गोष्ट आता सारंगला तो ऐकवून दाखवतो आणि म्हणतो की मला तर आता एवढंच म्हणायचं आहे की याच्या पुढे जर माझ्या बायकोला आणि मुलीला जर त्रास झाला तुमच्यामुळे, तर याचे परिणाम फार वाईट होतील। आता तर मी तुझं एकच गाल लाल केलंय, पण उद्या माहिती नाही मी तुझा जीवसुद्धा घेईल, असं एकदम धमकावून सांगतो आणि निघून जातो।
तेव्हा ऐश्वर्याला धक्काच बसलेला आहे प्रेक्षकांनो. तर पुढे आता असं बघायला मिळतं की शेतकरी हे जानकीवर खूप खुश असतात. ते म्हणतात की मॅडम, आज तुम्ही पुढाकार घेतला, ही योजना काढली, पण खरंच आम्हाला खूप चांगला याचा फायदा होणार आहे. आणि तुमचे जर असं तुमची योजना जर अशी आहे तर आम्ही त्या सयाजी काकांना नाही तर तुम्हाला पाठिंबा देऊ. त्यामुळे आता पूर्ण जनता ही जानकी आणि ऋषिकेशला पाठिंबा देताना दिसते आणि त्यांचा बिझनेस हा खूप जोरात होणार आहे. मात्र त्याला नजर लावणार आहे तो सयाजीराव आणि ऐश्वर्या. तर दोघांनाही पाहत नाही आहे की ऐश्वर्याने जानकी आणि ऋषिकेशचा जो काही बिझनेस आहे त्याच्यामध्ये ते आता मुद्दामूनच आडकाठी आणताना दिसणार आहे. ती जमीन जी आहे ती आता गुंडांना पाठवून ऋषिकेश आणि जानकीला सयाजीरावांनी मार तर बसवलेला असतो. पण ही गोष्ट घडून गेल्यानंतर पुन्हा आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये विष घालवण्याचा प्रयत्न करतो तो सयाजीराव आणि म्हणतो की त्यांच्याकडे भांडवल नाही आहे, पैसा नाही आहे, गाडी नाही आहे आणि तुम्ही कोणत्या जोरावर त्यांना पाठिंबा देतायत. उद्या तुम्हाला ते काहीही मदत करणार नाही आहे, तेव्हा त्यांच्या बिझनेसमध्ये उतरू नका. तुम्ही माझ्याच टीममध्ये राहा, मी तुम्हाला रात्रीसुद्धा मदत करेल, तुमचे जे काही हात आहे तुमचं तोंड लाल करेल, असं काय काय भरवत असतो. आणि जानकी आता हे सर्व ऐकत असते. जानकीला खूप राग येत असतो. तर प्रेक्षकांनो, इकडे सुमित्रा या नानांना सांगत असतात की कशा प्रकारे ऐश्वर्याने त्यांचा अपमान केला. तिथे आता सौमित्रसुद्धा आलेला असतो आणि सौमित्र हा आईला म्हणजे त्याच्या आईलाच सौमित्राला म्हणत असतो की आई, आता तरी तुझे डोळे उघडले का? तुला कळालं का त्या जानकी बहिणींची किंमत? मी तुला आधीपासून सांगत होतो की जानकी बहिणींची काहीही चुकी नाही आहे, मात्र तू ऐकायलाच तयार नाही आहे. मला माहीत होतं की हे सगळं ऐश्वर्याच करत आहे. तेव्हा सुमित्रा पुन्हा कन्फ्यूज होतात आणि म्हणतात की मला हे माहिती आहे की जानकी चुकीची नाही आहे, पण मी हे स्पष्ट नाही सांगू शकत की ऐश्वर्या चुकीची आहे. तेव्हा तर सौमित्र म्हणतो की म्हणजे आई, तुझे अजूनही डोळे उघडलेले नाही आहेत का? तुला कळत नाही आहे का ते ऐश्वर्या कशी वागते घरामध्ये? ते इतकं अपमान करून पण तो असं का बोलत आहे? तेव्हा सुमित्रा म्हणते, कारण मी अजून माझ्या कानाने ऐकलं नाही आहे ना, माझ्या डोळ्यांनी बघितलं नाही आहे ना की जे ऐश्वर्या चुकीचे आहे ते, तोपर्यंत मी सिद्ध नाही करू शकत आहे. तेव्हा आता सुमित्र म्हणतो की बरं ठीक आहे, तू अजून वेळ घे, पण मला तुला एकच सल्ला द्यायचा आहे की जानकी बहिणींची काही चुकी नाही आहे. तेव्हा तो तिला पुन्हा ह्या घरामध्ये आणायला पाहिजे. ती ओवीला कसं हाकलून दिलं ऐश्वर्याने? मग ही चूक कुठे गेली? ती तर तुला भेटायला आली होती ना, मग हिचा काय संबंध होता? आता सौमित्र हा पुरेपूर जोर लावून ऐश्वर्या किती चुकीची आहे हे सौमित्राला सांगण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र सुमित्रा म्हणतात की मला माहीत आहे की जानकी ऋषिकेश चुकीचे नाही आहे रे, पण ऋषिकेशने माहिती आहे, जेव्हा बायको आणि आई ह्या दोघींमध्ये बाजू घेण्याची वेळ आली तेव्हा ऋषिकेशनं बायकोला निवडलं आणि मला एकटीला पाडलं. मी हॉस्पिटलमध्ये ओवीला भेटायला गेली तेव्हा त्याने मला हाकलून दिलं. का? तर मी ओवीला नको भेटायला, कारण एका मुलाने आईला सोडल्यावर त्रास होतो म्हणे. तर मला किती ऐकवलं त्याने. तेव्हा आता ऋषिकेश कशा प्रकारे चुकलं हे सुमित्रा आता सौमित्राला सांगत असतात. पण सौमित्र म्हणतो की आई, स्वाभाविक आहे, ज्या मुलाला तू सावत्र म्हणालीस, घरातून बाहेर हाकललं, तो मुलगा तुझा राग करणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे तू त्याच्या ह्या गोष्टींकडे लक्ष नको देऊस. आधीपासून ऋषिकेश तुझ्यासाठी काय होतं ना हेच तू लक्षात ठेवून त्याला माफ जर केलंस ना तर तो लवकरच ह्या घरामध्ये येईल. आणि सुमित्रा खूप चांगल्या प्रकारे समजत असतो आणि सुमित्राच्या डोक्यात सुद्धा प्रकाश पडला आहे. प्रेक्षकांनो, लवकरच ते असा निर्णय घेताना दिसणार आहे ओवीमुळे की जानकी आणि ऋषिकेशला सुद्धा आपण रणदिवेंच्याच घरात मानाने बोलवावं आणि त्यांना त्यांचा मान द्यावा. तर पाहायला विसरू नका घरोघरी मातेच्या चुली आणि अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.